संजीवनी, तुम्ही आता जे काही सांगितलं त्यातलं काही एक तुम्ही करणार नाही आहात. कुठेही जायचं नाही, घरात बसायचं गप. नाही बसणार. आणि का बसावं तिने? आईसाहेब, तिने जे काही केलंय ते स्वतःच्या हिमतीवर प्रचंड मेहनतीने केलंय, तुमच्या कुणाच्याही उपकाराशिवाय. आणि आईसाहेब, ती एवढे अपमान पचवून दरवेळी तुमची माफी मागायला येते, आणि तरी सुद्धा तुम्ही दरवेळी तिचा अपमानच करता. हो, कसलाही होय हा. रणजित, आईसाहेब, मला माहिती आहे तुम्ही अशा नाही आहात, तरी सुद्धा तुम्ही कसला सूड घेताय, स्वतःचाही आणि आमचाही. आम्ही तुमच्याशी बोलत नाही आहोत. त्यांना सांगतोय घराच्या बाहेर पडायचं नाही. आईसाहेब, आता तुम्हीच काय, प्रत्यक्ष ब्रह्मदेवानं येऊन जरी सांगितलं ना, तरी संजीवनी रणजित ढाले पाटील मागं फिरत नसतात. त्या ट्रेनिंगला जाणार आणि PSI होणार. असं आहे का रणजित? मग तुम्हाला हवं ते तुम्ही करा, आम्हाला हवं ते आम्ही करू. फार चुकीचं बोलला तुम्ही आईसाहेबांना, फार चुकीचं. काही धरबंदच ठेवला नाही हो त्या पोरीनं. पाहताय ना आईसाहेब, तरी आम्ही तुम्हा दोघांना सतत सांगत होतो, तुम्हाला पटतच नव्हतं ना. हे 70 येळेला सांगून झालंय तुमचं. हा, पण एकदा पण ऐकलं नाहीत आमचं. राजश्री, जरा गप्प राहा, गप्प राहा जरा. ठीक आहे, आम्हीच गप्प बसतो. या घरात फक्त आम्हालाच गप्प बसा म्हणून सांगितलं जातं. नाही, पण तुमची आज्ञा शिरसावंदी आईसाहेब. आम्ही काही त्या धाकट्या जाऊबाईसारख्या खट नाही होत. तुम्ही सांगाल तसंच करणार आम्ही. गप तर गप. आईसाहेब, आता डोक्यावरून पाणी गेलंय. ते आम्हाला पण दिसतंय दादासाहेब, बघतोय आम्ही. काय करणार काय? आपलेच दात आपलेच ओठ अशी परिस्थिती झाली आहे. आमचे चिरंजीव ते तर ताटाखालचं मांजर. वरकडा काढून रक्त बंबाळ करणार. राजश्री, थांबा जरा. गप्प. नाही, गप्प गप्प होत आम्ही, एकदम गप्प. दादासाहेब, आता पाहिलं ना तुम्ही, रणजितरावांनीच त्यांना पंखाखाली घेतलंय. आपण अडवू शकत नाही. रणजितरावांचा गेलेला मान परत मिळवण्यासाठी आपण हे सगळं करतोय असं म्हणतायत त्या. त्यामुळे रणजितरावांच्या मनात स्थान निर्माण करायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. आम्हाला त्यांना दाखवून द्यायचंय रणजितरावांचा मान परत मिळवून देण्याची त्यांची लायकीच नाही. दादासाहेब, काहीही करा, कुठलीही ओळख काढा, पण ती पोरगी त्या अकादमीतून पास होऊन बाहेर पडणारच नाही असं बघ.
आईसाहेबांची पूजा तरी होत्या. अगं ते नुसते नमस्कार करायला येत आहेत, पूजा घालायला नाही येते. आणि मागच्या वेळी त्यांनी गुढी उभारली होती, विसरलीस का? त्यांना सगळं माहितीये. ती चूक झाली. गुढी विजयश्रीची, शौर्याची उभारायची असते, खानदानाचे झेंडेवडे काढायचे नाही. आईसाहेब, तुम्हीच आम्हाला लहानपणापासून शिकवलंय गुढी स्वतःच्या कर्तृत्वाने उभारायची असते. आणि माझ्या मते तिने ते करून दाखवलंय. विजयश्री होऊन इतकी महत्वाची परीक्षा तिने पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास केली आहे. झाली जेवण सुरू? मग काय वाट बघायला पाहिजे होती का तुमची? चुकलं का हो आपलं? कर्तव्यात कमी पडलो का आपण? नाही, आम्हाला आतापर्यंत वाटायचं तुम्हीच मोठे भाऊ आहात. केशव, आईसाहेबांना बोलवतोस का? आत्ता म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का आईसाहेबांच्या आधी आम्ही जेवायला बसलोय? त्यांनी त्यांचं ताट रूम मध्येच मागवलंय. काल एवढा मोठा राडा झाला ना, विचार केला असेल कशाला उगाच सगळ्यांच्यात जायचं, आहे की नाही? तुम्ही बसा जेवायला. या. धाकटा जाऊबाई, अहो ते ट्रेनिंगला जाणार होतात ना, गेला नाहीत? हा, पण त्याला वेळ आहे अजून. तारीख आली की मग जाणार आहे. अच्छा, म्हणजे जायच्या आधीच एवढे नागारे डांगोरे पिटवले फुकटच्या फाकट. हा, संजू ट्रेनिंगला जाणार हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे दादासाहेब. ऊन जरा जास्त आहे रणजितराव, आणि या रखरखत्या उन्हात तुमचं सत्य पिघळून जाऊ शकतं. त्याला काय म्हणतात ते, बाष्पीभवन होऊन त्याची वाफ, ते सत्य असं वाफ गेलं. तशी शक्यता वाटत नाही. कल किसने देखा रणजितराव? खावा, समोर जे फेकलेलं आहे त्या आनंदानं खावा, आई वडिलांच्या पुण्याईवर. पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण हे नवीन वर्ष सुख शांतीचं जावं असं म्हणणार होतो, पण त्यापूर्वीच गेले. झालं यांचं? झालं नाही, लई झालं यांचं.
आटोप तर घ्यावं लागलं ना यांना आणि आम्हाला पण. आत्ता झाला सण साजरा. अहो जाऊ देत, तुम्ही जेवण करा व्यवस्थित. मी वाढते तुम्हाला. हा, आणि आणखीन एक, व्यवस्थित जेवण करायचंय. काय, आमची आई म्हणती की माणूस किती खातो ह्याचं मोजमाप ठेवू नये, पण आज मी मोजणार आहे की तुम्ही किती पोळ्या खातायत, आणि 4 पोळ्या खाल्ल्याशिवाय तुम्हाला उठूच देणार नाहीये बघा. अगं पण माणसाला जेवढी भूक आहे तेवढंच खाणार ना माणूस. बरं ऐक ना, 4-5 पोळ्या आणि कटाची आमटी बाजूलाच काढून ठेव. सुजाला बोलवतो, त्याला हादरताना पाहिलं ना तर माझं मन तृप्त होतं. त्याची काही गरज नाहीये. बेबी मावशी त्यांच्यासाठी डबा घेऊन गेलेत. बेबी मावशी एवढ्या उन्हातानाचं? आता त्यांना पण वाटलं असेल सुजित भाऊजींना खाऊ घालावा असं म्हणून. आणि त्यात सुजित भाऊजी पण फोनच उचलना झालते. बेबी मावशींचा तर फोन उचलत नव्हतेच, आणि माझा पण. याला काय अर्थ आहे संजू? अगं तू माझाही फोन नव्हता उचलत. तुझा नाही, माझा नाही, तू म्हणतेस आता बेबी मावशींचाही फोन उचलत नाही. अरे ऍटलिस्ट कॉल बॅक तर करू शकतो ना तो. काहीतरी झालंय संजू. तुला माहिती आहे का? मला काय माहिती, मला नाही माहित. कसं शक्य आहे संजू? आजकाल तो माझा भाऊ कमी, तुझा धीर जास्त झालाय. तुला तर 100% माहिती असणार. हा, पण मला काय वाटतं बिझी असतील होते. म्हणजे ढाब्यावर लोक कमी येत नाही सध्या कामाला, मग गुलाबराव आणि सुजित भाऊजींवरच येतं सगळं, म्हणून उचलला नसेल फोन. नाही पण रॉंग आहे. नाही, ऍटलिस्ट कॉल बॅक तर करायला पाहिजे ना. काहीतरी झालेलं आहे, सांगत नाहीये. तुला काय बोलला तो? कोणाच ठाऊक. माझं काहीतरी बोलणं मनाला लागलं असेल त्यांच्या. नाही, शक्यच नाही संजू. सुजाचा राग नाकाच्या शेंड्यावर असतो, तनका अगदी शिगेला असतो, पण तो तुझ्यावर राग नाही करणार. त्याच्या सगळ्यात विश्वासातली व्यक्ती तू आहेस. पण संजू, तुझी तर गोची होत असेल ना. बेस्टम बेस्ट कोण, सुजित की मोना? मी आलेच. मला खात्री आहे सध्या तरी सुजाच असेल. शालिवाहनाने शकांचा पराभव करण्यासाठी 6000 मातीचे सैनिक बनवले, आणि आज पाडव्याच्या दिवशी त्यांच्यात प्राण ओतून शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. त्याला मातीच्या सैनिकांमध्ये प्राण ओतता आले, आणि मला चालत्या बोलत्या नातेवाईकांना कन्व्हिन्स करता येत नाहीये. नाही रणजितराव, you can do it. नमस्कार तात्यासाहेब, कसे आहात? अहो झालीत त्याला 3 वर्ष. किती वेळेस थँक्यू म्हणणार आहात? बरं तात्यासाहेब, माझं जरा एक काम होतं महत्वाचं. मी मध्यंतरी तुम्हाला एक प्रॉब्लेम सांगितला.
हो ते जमिनीचं. मला जरा आर्थिक मदत हवी होती. हो म्हणजे ऑलमोस्ट त्याच्यापेक्षा थोडी जास्त. इट्स ओके मी करतो मॅनेज. येस टेक केअर. तात्यासाहेब जाधव आमच्या शब्दाबाहेर नाहीत. आता कोणाला फोन लावणार रणजितराव? भागवत मामा? भागवत मामा कसे आहात? अहो आज्ञा कसली? रिक्वेस्ट होती. हा मला जरा आर्थिक मदत हवी होती. नाही ऍक्च्युली माझ्याकडे फायनान्सर होता पण ऐनवेळी त्याने बॅकआउट केलाय. हो जरा त्याची अडचण होती. ठीक आहे मामा हरकत नाही. येस तुम्ही काळजी घ्या. येस थँक्यू सो मच फॉर कॉपरेशन. सेंड. नाहीतर भागवत मामा तुमचे घोडे आम्ही सडकवले असते. इतक्या नातलगांना मदत मागितली पण प्रत्येकाची अडचण आहे. कोंडी होऊन बसली माझी. कोंडी होत नसते रणजितराव, केली जाते. क्या अग संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे. अग अंडी खाल्ली नाहीस तर मोठी कशी होशील तू? एवढं खाल्लं तर मोठी नाही मोठी होईल. अगे काय आपे, माणसानं कसं येळच्या येळेला खाल्लं पिलं पाहिजे. त्यानं काय होतं र? भूक. आपली भूक वाढली पाहिजे. आपणच आपली भूक वाढवली पाहिजे. आपली या खोराड्यातनं बाहेर पडाया पाहिजे. लई लांब जायचंय आपल्याला. आपले तुला माहितीये मामा, लहानपणापासून मला माझ्यातली एकच गोष्ट अजिबात आवडत नाही, ही गरिबी. शाळेत असताना ना आमची मास्तरने आमच्या सगळ्या पोरींना विचारायची, काय ग पोरींनो तुम्ही मोठे होऊन कोण होणार? सगळ्या पोरी सांगायच्या. कोण म्हणायची एअर हॉस्टेस, कोण डॉक्टर, कोण इंजिनियर, आर्किटेक्ट, नटी. पण मला तेव्हापासून एकच व्हायचं होतं, श्रीमंत. होशील, होणार की तू. अगं आता काय तुझ्या हाताला चांगलं सावज घावलंय. हा फक्त तो हात तोंडा पत्तूर जाया पाहिजे. आपे आपल्याला काय अडचण झाली नाही पाहिजे त्या संजीवनी डाले पाटला सारखी. आपल्या मार्गातला तोच एक अडथळा आहे म्हणलो होतं की नाही मी? अडथळा आहे नाही होती म्हण. म्हणजे काय केलंस तू? मी कशाला काय करू? मला काय करायची गरजच राहिली नाही आता. आपे आता कुठं मुंग्या चढायला लागल्यात. उगा उतरू नको माझी.
काय आहे ते बैजवार सांग की हा? मी परिस्थितीच अशी तयार करणार का आपल्यासाठी हे सगळं काम एक दुसराच माणूस करत, म्हणजे संजीवनीच्या जवळचा माणूस आपल्यासाठी काम करत. आणि गमतीचा भाग असा का हे त्या माणसालाही कळणार नाही का तो आपल्यासाठी काम करतोय. हा? कोण आहे तू? तोच ज्याला मी आता आपल्या तालावर नाचवणार आहे, रणजित ढाले पाटील.